लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये, सोबत लाडक्या बहिणींना 30,000 रुपये आणि पुरुषांना 2,000 रुपये। सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठं गिफ्ट सुरू झालेलं आहे बघा। लाडक्या बहिणींच्या खात्यात आता जो काही लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता 1500 रुपये येणे सुरू झाले। 1500 रुपये सुरू, सोबत लाडक्या बहिणींना 30,000 रुपये मिळणे सुरू। लाडक्या बहिणींना 30,000 रुपये पण, आणि जे काही पुरुष आहेत तर पुरुषांना मिळणार 2,000 रुपये, पुरुषांना देखील 2,000 रुपये मिळणार। या संदर्भात अपडेट आहे, अतिशय दमदार अपडेट आहेत, सर्वात मोठी खुशखबर आहे। तर बघा लाडक्या बहिणींसाठी तर अपडेट आहेत, लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहे आणि लाडक्या बहिणीसाठी अपडेट आहे आणि पुरुषांसाठी पण अपडेट आहे। सर्वात मोठी खुशखबर आहे, लाडक्या बहिणींना 1500 रुपये सुरू, जो 10वा हप्ता आहे तो सुरू, सोबत लाडक्या बहिणींना 30,000 रुपये मिळणे सुरू आणि पुरुषांना 2,000 रुपये सुरू। याबद्दल सर्व काही अपडेट आपण जाणून घेऊया। चला तर मग सर्व माहिती आपण समजून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, अतिशय आनंदाची अपडेट, आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आजचा हा व्हिडिओ अतिशय दमदार आहे सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी। हे बघा तुम्हाला आता मिळणार 1500 रुपये सुरू झाले, तुमच्या खात्यात येणे सुरू झाले। तर ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात 1500 रुपये येणे सुरू आणि पुरुषांना 2,000 रुपये सुरू। तसेच 30,000 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळत आहेत, त्याबद्दल पण माहिती सांगतो। अतिशय दमदार अपडेट आहे हे बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर मोठ्या बातम्या असो, कामाच्या बातम्या असो, याबद्दल तुम्हाला रोज आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळत असतात रोज। तर रोज मी तुम्हाला या संदर्भात माहिती देत असतो आणि कामाची अपडेट असल्यावरच मी माहिती देत असतो बरं। असं उगाच तुम्हाला काही माहिती सांगायची आणि हे करायचं तसं आपल्या चॅनलवर होत नाही। जी कामाची बातमी असते तीच माहिती तुम्हाला पाहायला मिळत असते आपल्या चॅनलवर। आता कामाची जी बातमी आहे ती कामाची अपडेट तुम्हाला समजून घ्यायची आहे, दमदार अपडेट आहे आणि सर्व कामाच्याच अपडेट आहे, असं नाही की काही तुम्हाला सांगायचं उगाच, तसं आपल्या चॅनलवर होत नाही। आपल्या चॅनलवर तसं होत नाही। महत्त्वाचे जे अपडेट असतात, कामाच्या बातम्या असतात, त्याच बातम्या मी तुम्हाला सांगत असतो। आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात जो लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आहे, 10वा हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत होते, अखेर तो 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू, त्या संदर्भात अपडेट आहे। तुम्हाला पैसे आले नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळणार आहे। तसेच बहिणींनो, तसेच 30,000 रुपये देखील तुम्हाला कसे मिळणार आहेत ते देखील सुरू झालं आहे, त्याबद्दल पण अपडेट आपण बघूया याच व्हिडिओमध्ये आणि पुरुषांना 2,000 रुपये त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेऊया। तर सरकारने सर्वांना गिफ्ट सुरू केलेलं आहे, त्याबद्दल आपण आता संपूर्ण माहिती नीटपणे समजून घेणार आहोत। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती असते, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं, पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। ओके, केलं चॅनल सबस्क्राईब, धन्यवाद। चला तर मग आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। आणि अजून माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा, म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना अपडेट मिळायला पाहिजे, सर्व भावांना अपडेट समजायला पाहिजे, त्यामुळे शेअर करा, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चला मग आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। पुन्हा सांगतो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला आता माहिती आपण जाणून घेऊया। चला मग आता आपण माहिती समजून घेणार आहोत। जे आपण अपडेट आहेत आज रोजीच्या, त्या सर्व अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत संपूर्ण माहिती, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून
या योजनेचा राज्यातील लाखो महिला लाभ घेत आहेत। या योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून दरमहा 1500 रुपयाचा लाभ दिला जात आहे। बरोबर, पुढे बघा, म्हणजेच या योजनेअंतर्गत एका पात्र महिलेला वार्षिक 18,000 रुपयाचा लाभ मिळतो। बघा, जरी तुम्हाला 1500 रुपये दर महिना मिळतो तर तुम्हाला वर्षाला 18,000 रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेची। तर एक जबरदस्त योजना आहे, सर्वात मोठी योजना आहे लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रात सुरू आहे। आता आपण समजून घेणार आहोत लाडक्या बहिणींना जो काही 10वा हप्ता सुरू आहे त्याबद्दल आपण माहिती समजून घेणार आहोत। 30,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात कसे जमा होणार आहेत त्याबद्दल माहिती मी सांगतो, आणि महत्त्वाचं म्हणजे पुरुषांना 2,000 रुपये हप्ता त्याबद्दल पण माहिती सांगतो। अतिशय दमदार अपडेट आहेत, त्या अपडेट आपण आता इथे समजून घेऊया। चला मग त्या अपडेट संदर्भात तुम्हाला मी आता माहिती देतो। चला समजून घ्या माहिती। आता बघा, तुम्हाला लाडक्या बहिणींना वर्षाला एका वर्षात 18,000 रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आता माहिती जी आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या। हे बघा, या योजनेबाबत बोलायचं झालं तर आतापर्यंत या योजनेतून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना 9 हप्ते देण्यात आले आहेत। तर किती हप्ते? आतापर्यंत 9 हप्ते आले आहेत। जुलै 2024 पासून या योजनेचा लाभ मिळत असून मार्च 2025चा लाभ नुकताच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। बरोबर, तर आता मार्चचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला। आता पुढे जो काही 10वा हप्ता त्या संदर्भात अपडेट आलेला आहे। बघा, महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात वर्ग होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो। दरम्यान आता या योजनेचा पात्र लाभार्थ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे। राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील काही महिलांना आता 30,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे। 30,000 रुपये कसे मिळणार आहेत त्याबद्दल पण सांगतो। पहिले 10वा हप्ता संदर्भात समजून घ्या माहिती। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी माहिती आलेली आहे ती माहिती समजून घ्या। लाडक्या बहिणींनो, माझ्या माता बहिणींनो, बघा, जो काही 10वा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा हा 10वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे। अजून हा हप्ता सुरू झालेला नाही, 1500 रुपये अजून सुरू झालेले नाहीत, ते सुरू होणार आहेत 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान। तर 6 ते 10 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत। आलं लक्षात? तर ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी, आणि जी अपडेट आलेली आहे ती अपडेट मी तुम्हाला सांगत आहे। तर अशी शक्यता आहे की 6 ते 10 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जमा होणार आहे, अशी माहिती मिळत आहे। आता लाडक्या बहिणींना 30,000 रुपये कसे मिळणार? 30,000 रुपये देण्याचा देखील निर्णय झालेला आहे। 30,000 रुपयेसाठी आता बघा महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत। ते 30,000 रुपये खात्यात कसे जमा होणार आहे, काय काय प्रोसेस आहे, कसं काय ते अपडेट आहे, ते सर्व त्याबद्दल एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, एकदम तुम्हाला समजून जाईल त्या भाषेत मी सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, त्यासाठी सर्व माहिती आपण बघणार आहोत। आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या आपण बघून घ्या। सर्व कामाच्या बातम्याच मी तुम्हाला सांगत असतो, जी महत्त्वाची माहिती असते तीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो। तर हे इथे क्लिअर झालं, जो काही लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा, तर हा एप्रिल महिन्याचा या महिन्याचा 10वा हप्ता 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे, जमा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 6 ते 10 एप्रिल दरम्यान, पुन्हा सांगतो, 6 ते 10 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात 10वा हप्ता 1500 रुपये जमा होऊ शकतात। ओके, चला आता पुढील अपडेट समजून घ्या। चला पुढे महत्त्वाची माहिती समजून घ्या। आता हे बघा, आता गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी, अजून एक जबरदस्त गुड न्यूज आहे। 30,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे, त्याबद्दल आता माहिती आपण समजून घेऊया। हे बघा,
कोणत्या महिलांना मिळणार 30,000 रुपयाचे कर्ज समजून घ्या। हे बघा, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीने 30,000 रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या योजनेत सहभागी महिलांना 10% व्याज दराने या कर्जाचा लाभ मिळणार असून बँकेत पैसे जमा होणाऱ्या 1,38,158 महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। बघा, आता बँकेमार्फत एक कर्ज मिळणार आहे। कोल्हापूर जे बँक आहे, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वतीने 30,000 रुपयेपर्यंत कर्ज देण्याचं इथे जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि जवळपास इथे बघा, महिला ज्या आहेत 1,38,158 महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजेच कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून, फक्त कोल्हापूर जिल्हा बँकेत काय म्हटलेलं आहे ती माहिती पण समजून घ्या, क्रायटेरिया काय आहे, नाहीतर तुम्ही नंतर म्हणतात की आम्हाला मिळाले नाही। पहिले समजून घ्या माहिती काय आहे। हे फक्त कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच मिळणार आहे। कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून फक्त कोल्हापूर जिल्हा बँकेत अकाउंट असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। हे बघा, कोल्हापूर जिल्हा बँकेत अकाउंट असणाऱ्या लाडक्या बहिणींनाच याचा लाभ मिळणार आहे कर्जाचा, 30,000 पर्यंत कर्जाचा। आलं लक्षात? तर ही एक महत्त्वपूर्ण माहिती होती। बघा, या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दिलासा मिळणार आहे। सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे, कारण आता बहिणींना कर्ज मिळणार आहे। कारण बघा, आता कर्ज काही बहिणींना बचत गटनुसार कर्ज मिळतं, परंतु आता बँक पण आता 10% दराने 10% व्याजाने जे काही कर्ज आहे ते देणार आहे। त्याबद्दल आता जी माहिती आहे ती क्लिअर समजून घ्या की तुम्हाला हप्ता काय बसणार आहे, काय माहिती आहे, त्या संदर्भात प्रोसेस काय असणार आहे, ती प्रोसेस आपण आता समजून घेऊया। एकदम सोपे भाषेत तुम्हाला ते संपूर्ण सांगतो। तर कोल्हापूर जिल्हा बँकेत जरी तुमचं खातं असेल लाडक्या बहिणींचं, त्यांनाच ते कर्ज मिळणार आहे, असं क्रायटेरिया आहे पहिला। ओके, चला आता पुढील अपडेट समजून घ्या। बघा, अनेक वेळा दैनंदिन व्यवहारासाठी सावकारी, मायक्रो फायनान्स यांच्याकडून महिलांना अधिक व्याज दराने कर्ज घ्यावे लागते, बरोबर। तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कर्ज घेत असतात, परंतु आता तुम्हाला स्वतः बँक कर्ज देणार आहे लाडक्या बहिणींना। हे बघा, तर आता बँक स्वतः पैसे देणार आहे, तर त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत असते। बघा, कशामुळे आर्थिक पिळवणूक होत असते? सावकारी कर्ज तसेच मायक्रो फायनान्स यांच्याकडून व्याजदराने कर्ज घ्यावे लागते, त्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत असते। हा अन्याय थांबवण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा बँकेने ही नवीन योजना आणली असल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे। हे बघा, या कर्ज योजनेसाठी काही महत्त्वाचे निकष ठरवण्यात आले आहेत। लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचे सदस्य असणे आवश्यक असून त्यांचे अनुदानाचे पैसे जिल्हा बँकेत जमा होणे गरजेचे आहे। तसेच कर्ज मिळण्यासाठी 2 लाभार्थी जामीनदार असणे अनिवार्य आहे। ओके, तर या कर्जाचे मुदत, हे बघा, या कर्जाचे मुदत कर्ज खात्याचे नूतनीकरण करता येणार नाही। लाभार्थ्याने त्यांच्या व्यवसायाचे सर्व व्यवहार बँकेमार्फत करणे आवश्यक राहील। याशिवाय कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांनी व जामीनदारांनी बँकेचे ब वर्ग सभासद असणे आवश्यक आहे। तर बघा, बँकेचे ब वर्ग सभासद असणे देखील आवश्यक आहे। पुढे बघा, महत्त्वाची माहिती, बँकेकडून 30,000 रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार असून त्याची परतफेड 3 वर्षात करावी लागेल। हे बघा, 3 वर्षापर्यंत तुम्हाला परतफेड करावी लागणार आहे। यात दरमहा 968 रुपयाचा हप्ता भरण्याची तरतूद करण्यात आली आहे। या कर्ज योजनेमुळे महिलांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे। ओके, तर समजलं तुम्हाला ही संपूर्ण अपडेट। जे काही 30,000 रुपये कर्ज मिळणार आहे, हे 30,000 रुपये कर्जासाठी 3 वर्ष तुम्हाला परतफेड करावी लागणार आहे 30,000 रुपये कर्जासाठी। आणि हे 30,000 रुपयेसाठी बघा, जो दरमहा तुम्हाला हप्ता असणार आहे तो 968 रुपयाचा हप्ता असणार आहे। 968 रुपयाचा हप्ता कट होणार आहे तुमचा 30,000 रुपये जरी कर्ज घेतलं तर तुम्ही। ओके, तर ही अपडेट होती, दमदार अपडेट होती। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती तुम्हाला सांगितली। लाडक्या बहिणींना बँकेच्या माध्यमातून 30,000 रुपये कर्ज कसं मिळतं त्याबद्दल माहिती सांगितली। आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे तो 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान सुरू होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा, या महिन्याचा 10वा हप्ता
जो आहे एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात 6 एप्रिल ते 10 एप्रिल 6 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान जमा होणार आहे। याबद्दल पण सर्व माहिती सांगितली तुम्हाला। चला, ही अपडेट तुम्हाला समजली। आता पुरुषांना 2000 रुपये कसे मिळणार त्याबद्दल समजून घ्या। आजच्या टॉप बातम्या ज्या आहेत, टॉप बातम्या समजून घ्या। महत्त्वाच्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत। चला मग त्या कामाच्या बातम्या समजून घ्या। चला आता कामाच्या बातम्या समजून घ्या। टॉप ज्या आज रोजीच्या बातम्या आहेत त्या आज रोजीच्या टॉप बातम्या समजून घ्या। अतिशय दमदार बातम्या आहेत। हे बघा, पहिली जी बातमी आपण इथे बघणार आहोत, पहिली बातमी तुम्ही बघू शकता सर्व कामाच्या बातम्यात। बातमी नंबर 1, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। PM किसान योजनेचा 20वा हप्ता या महिन्यात मिळणार। बघा, PM किसानचा जो हप्ता आहे त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे। PM किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो आता सुरू होणार आहे। PM किसान योजनेचा हप्ता संदर्भात अत्यंत जबरदस्त अपडेट समोर आलेले आहे। बघा, भारत सरकारने 2018 मध्ये सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 मिळतात, बरोबर। तर हा उपक्रम अल्पभूधारक शेतकऱ्यांना लक्ष्य करतो जे अनेकदा शेतीद्वारे उत्पन्न मिळवण्यासाठी संघर्ष करतात। या योजनेचे हप्ते आणि लाभ शेतकऱ्यांना मिळत आहेत। आतापर्यंत 19 हप्ते वितरित करण्यात आले असून 13 कोटीहून अधिक शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। तुम्ही हे अशा प्रकारे समजू शकता की 18वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये रिलीज झाला आणि त्यानंतर 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये रिलीज झाला। जर तुम्ही इथे पाहिले तर दोन्ही हप्त्यांमध्ये 4 महिन्याचे अंतर आहे आणि मागील हप्ता देखील 4 महिन्याच्या अशाच अंतराने रिलीज झाला होता। त्यामुळे जूनमध्ये 4 महिने पूर्ण होत असल्याने 20वा हप्ता जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे। मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही। तर बघा, PM किसान योजनेसंदर्भात अतिशय जबरदस्त अपडेट आहे। तर बघा, जो काही हप्ता आहे PM किसान योजनेचा हप्ता, तर हा हप्ता असो किंवा नमो शेतकरीचा हप्ता असो, तर हे हप्ते देखील शेतकरी बंधूंना मिळतात। तर बघा, जो काही PM किसान योजनेचा हप्ता आहे 20वा हप्ता, हा 20वा हप्ता जून महिन्यात जारी केला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे। ओके, तर ही अपडेट तुम्हाला समजली। आता पुढील अपडेट बघा। चला, तुम्हाला हे PM किसान योजनेचा हप्ता संदर्भात माहिती समजली। तर बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पुरुषांना 2000 रुपये। तर जे काही 2000 रुपये ते शेतकरी बंधूंना आहेत, शेतकरी भावांना 2000 रुपये आहेत। पुरुषांना 2000 रुपये कसे मिळणार? तर पुरुषांना जे 2000 रुपये आहेत, पुरुषांना 2000 रुपये म्हणजे शेतकरी बंधूंना, शेतकरी भावांना 2000 रुपये हे PM किसानचा हप्ता असणार आहे। हा पुढे चालून मिळणार आहे आणि 20वा हप्ता आहे तो, आणि तो तुम्हाला मिळणार आहे जून महिन्यात। ओके, जून महिन्यात तो मिळणार आहे। 20वा हप्ता PM किसान योजनेचा जून महिन्यात रिलीज होणार आहे। जून महिन्यात तो मिळणार आहे 20वा हप्ता। तर पुरुषांना 2000 रुपये म्हणजे शेतकरी बंधूंना ते पैसे मिळणार आहेत PM किसानचे। आलं लक्षात? तर ही अपडेट तुम्हाला समजली। चला, आता पुढील बातमी समजून घ्या। मोठी बातमी आहे। बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता। बातमी नंबर 2, मुकादमांवर आता जरब बसणार। बघा, मुकादम जे आहेत, मुकादमांवर आता जरब बसणार। तर अपडेट काय आहे? उपमुख्यमंत्री अजित पवार
हे बघा, अजित पवारांचा शेतकरी व ऊस तोडणी मजुरांसाठी मोठा निर्णय. तर ऊस तोडणी मजुरांसाठी मोठा निर्णय आहे, तो समजून घ्या. तर हे बघा, राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस तोडणी मजुराची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी राज्य सरकार एक नवीन कायदा आणणार आहे. त्यासाठी ऊस तोडणी मुकादम व मजुराचे संनियंत्रण करणाऱ्या सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मागील काही वर्षात ऊस वाहतूकदार, ऊस तोडणी मुकादम, ऊस तोडणी मजूर यांच्यात उचलीच्या रकमेवरून होणाऱ्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अशा वेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच ऊस तोडणी मजुरांच्या सर्वांच्या हक्काचे रक्षण व्हावे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून सरकारने ऊस तोडणी मुकादम व मजुराचे संनियंत्रण करणाऱ्या सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे मुकादमांना जरब बसणार असून शेतकरी आणि ऊस तोडणी मजूर या दोघांचा फायदा होणार आहे. तसेच प्रस्तावित कायद्याचा मसुदा कामगार व सामाजिक न्याय विभागाने सहकार, गृह, विधी व न्याय विभागाच्या समन्वयातून ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजूर, ऊस वाहतूकदार, साखर कारखान्याच्या संघटनांशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीसमोर विचारार्थ ठेवावा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे ऊस तोडणी मजूर, ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासह कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही, सर्वांना न्याय मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर ही अपडेट पण तुम्हाला समजली, जबरदस्त अपडेट होती. तर बघा, आता उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेबांनी शेतकरी व ऊस तोडणी मजुरांसाठी हा मोठा निर्णय घेतला होता. या संदर्भात तुम्हाला अपडेट समजली. चला आता पुढील बातमी समजून घ्या. बातमी नंबर 3 बघा, आता महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 3, शेतकऱ्यांना गुड न्यूज. शेततळे विहीर बांधकामासाठी माती अन खडीवरील रॉयल्टी माफ, सरकारचा निर्णय. बघा, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. तर बघा, राज्य सरकारच्या महसूल विभागाने शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. घरकुल लाभार्थी आणि शेतकऱ्यांना स्वतःची विहीर बांधण्यासाठी, शेततळे तयार करण्यासाठी किंवा शेत पाणंद रस्ता तयार करण्यासाठी माती आणि खडीची गरज असते, बरोबर. यासाठी पैसेही खर्च करावे लागतात. परंतु आता हीच माती आणि खडी म्हणजेच गौण खनिज रॉयल्टी फ्री मिळणार आहे. महसूल विभागाने याबाबत निर्णय घेतला असून शासन निर्णय जारी केला आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. तर हा देखील एक जबरदस्त निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. शेततळे विहीर बांधकामासाठी माती आणि खडीवरील जी काही रॉयल्टी आहे ती माफ करण्यात आलेली आहे. सरकारचा हा मोठा निर्णय आहे. बघा, सरकार जबरदस्त काम करत आहे. काही ना काही निर्णय घेत आहे. चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसत आहे. भरपूर निर्णय, भरपूर काही ना काही अपडेट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. चला पुढील अपडेट समजून घ्या अजून. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही अपडेट बघितल्या. आजच्या ज्या काही टॉप बातम्या त्या टॉप बातम्या पण मी तुम्हाला सांगितल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही अपडेट मी तुम्हाला सांगितले. सर्व माहिती एकदम नीटपणे समजून सांगितलेलं आहे. एकदम सोप्या भाषेत, एकदम सिंपल भाषेत सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व माहिती एकदम तुम्हाला सोप्या भाषेत मी सांगत असतो. एकदम सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. तर आजच्या ज्या काही टॉप बातम्या त्या टॉप बातम्या मी तुम्हाला सांगितल्या.
आणि सर्व कामाच्या बातम्या तुम्हाला सांगितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती मी दिलेली आहे। तर बघा, माझी तुम्हाला फक्त एकच विनंती असते की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असतात चॅनल पण सबस्क्राईब करा। जे पण सरकार महत्त्वाचे निर्णय घेत असतं, छोटे निर्णय असो, मोठे निर्णय असो, शेतकरी बंधूंसाठी निर्णय असो, कामगारांसाठी निर्णय असो किंवा काही नवीन योजना असो, लाडकी बहीण योजना आणि इतर योजनेसंदर्भात सर्व काही अपडेट तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते। तसेच काही महत्त्वाचे नियम, निर्णय, काही बदल असो, सर्व सरकारी अपडेट, सर्व सरकारी माहिती, सर्व शासनाने घेतलेले निर्णय, सर्व बातम्या, टॉप बातम्या, कामाच्या बातम्या, त्याबद्दल तुम्हाला माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते। सर्व काही एकदम सोप्या भाषेत ते पण। तर बहिणींनो आणि भावांनो, तुम्हाला माहितीच आहे आपले चॅनलचे तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघतात, तुम्हाला माहितीच आहे की मी एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सर्व काही माहिती देत असतो। ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही अपडेट असेल किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये, पुढील माहितीमध्ये, पुढील नवीन एखादी अपडेटमध्ये, नवीन बातम्यांमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद।